होण्यासाठी नवस करतात, नोकरीच्या काही समस्या असतील त्यासाठी नवस करतात, लग्न होत नसेल त्यासाठी नवस करतात. पण मंडळी आपले आई वडील सासू सासरे किंवा आपण स्वतः खूप नवस करतो. अगदी आपण कोणत्या देवाला कोणता नवस केला, कशासाठी केला हे आपल्याला आठवत नाही. कारण आपले जे कुलस्वामिनी असतात 3.5 शक्तिपीठं त्यापैकी आपण एखाद्या देवीला नवस करतो किंवा आपल्या आजूबाजूला एखादं जे इच्छापूर्ती लवकरात लवकर शीघ्र इच्छा पूर्ण होत असेल, एखाद्या लोकांना तो देव पावला असेल, आपण तिथे जाऊन सुद्धा नवस बोलतो. पण आपली इच्छा पूर्ण झाल्यावर आपण तो नवस विसरून जातो. नवस काय केला होता ते सुद्धा तुम्हाला आठवत नाही आणि त्यानंतर आपल्याला शारीरिक व्याधी किंवा झोप न येणं, चिडचिड होणं, अन्न न जाणं अशा अनेक समस्या घडत असतात. कारण आपण देवाला एक नवस बोललेला असतो की मी हा नवस करेल, मी हे करेल. मग आपल्याला मुलगा होऊन जातो, मुलगी होऊन जातो, पण तरी देखील जो नवस आहे तो आपल्याला आठवत नाही. असं जर तुमच्यासोबत झालं असेल किंवा घडत असेल तर तुम्ही हा उपाय करा आणि जो नवस केला आहे त्यातून मुक्तता मिळवा. मग काय करायचं, तेही पवित्र नद्यांचा संगम आहे किंवा उगम आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथे जाऊन आपण जे द्रोण असतं, द्रोणमध्ये दिवा लावलेला असतो, काही फुलं असतात, त्या ठिकाणी जायचं आहे. तो द्रोण आपल्याला विकत घ्यायचा आहे, ती जे पूजेचं साहित्य आहे ते घ्यायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला जो द्रोण आहे तो घ्यायचा आहे आणि पाण्यात सोडायचा आहे. पाण्यात सोडताना तुम्हाला सांगायचं आहे, हे देवतांनो, मी तुम्हाला कोणता नवस केला असेल तो मला आठवत नाही आणि माझ्याकडून जे आहे ते मी हा जो नवस आहे तो नवस मला आठवत नाही, मला यातून मुक्तता द्या असं म्हणायचं आहे. आणि तो द्रोण आपल्याला हळूहळू पाणी समोर सरकत तो द्रोण आहे तो पाण्यात सोडायचा आहे आणि जोपर्यंत तो दूर जात नाही तोपर्यंत तुम्हाला तिथंच उभं राहायचं आहे. असं केल्याने जर तुम्ही एखादा नवस केला असेल आणि तो नवस तुम्हाला आठवत नसेल तर त्यातून तुमची लवकरात लवकर मुक्तता होणार आहे. अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.